घरात हरिपाठ कसा करावा हा प्रश्न अनेकांना असतो. पण खरी गोष्ट अशी आहे की बहुतेक लोक हरिपाठ करताना एक मोठी चूक करतात. हो, रोज हरिपाठ म्हणतात, पण तरीही घरात शांतता येत नाही, समस्या कमी होत नाहीत. का बरं असं होतं? कारण हरिपाठ फक्त शब्दांनी नाही, तर एका खास पद्धतीने आणि भावनेने करावा लागतो. आणि तीच पद्धत बहुतेक लोकांना माहीत नसते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरात हरिपाठ कसा करावा आणि ती एक चूक जी तुमचं पुण्य कमी करते. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुम्ही नकळत ती चूक करत असाल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म या भक्तिभावनेवर थांबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. हरिपाठ म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का? आपण रोज म्हणतो तो हरिपाठ नेमका आहे तरी काय? फक्त काही अभंगांचा संग्रह की त्यामागे काहीतरी खोल गूढ दडलेला आहे? हरिपाठ म्हणजे साधं वाचन नाही, तो आहे 28 अभंगांचा एक दिव्य खजिना जो आपल्याला दिला आहे संत ज्ञानेश्वर माऊलींनी. या प्रत्येक अभंगात एक शक्ती आहे जी आपल्याला संसाराच्या गोंधळातून बाहेर काढते आणि थेट देवाच्या मार्गावर नेते. म्हणूनच हरिपाठ म्हणजे फक्त शब्द नाही, तो आहे एक जीवन बदलणारा मार्ग, एक साधना ज्याने मन शांत होतो, विचार शुद्ध होतात आणि हळूहळू माणूस देवाजवळ जातो. पण इथेच एक मोठं सत्य आहे, जर हरिपाठ फक्त वाचला गेला तर त्याचा खरा परिणाम मिळत नाही. म्हणूनच पुढे आपण जाणून घेणार आहोत हरिपाठ योग्य पद्धतीने कसा करावा आणि ती एक चूक जी बहुतेक लोक करतात. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यामुळे अनेकांचा हरिपाठ करूनही काहीच फायदा होत नाही, ती चूक म्हणजे हरिपाठ घाईघाईत किंवा फक्त तोंडाने म्हणणे. हो, शब्द चालू असतात, पण मन कुठे असतं? कधी मोबाईलमध्ये, कधी कामाच्या विचारात, कधी उद्याच्या चिंतेत. आणि मग आपण म्हणतो मी रोज हरिपाठ करतो, पण काहीच फरक पडत नाही. पण विचार करा, देवाला शब्द ऐकायचे असतात का, की आपल्या मनाचा भाव? स्वतः संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं आहे, भक्ती ही तोंडाने नाही मनाने करायची असते. जर हरिपाठ करताना मन देवाजवळ नसेल तर तो फक्त वाचन राहतो, साधना बनत नाही. म्हणून लक्षात ठेवा, शब्द नाही, भाव महत्त्वाचा आहे, गती नाही, एकाग्रता महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच पुढे आपण पाहणार आहोत हरिपाठ करण्याची योग्य पद्धत ज्यामुळे खरा परिणाम दिसायला लागतो. मित्रांनो, आता प्रश्न असा येतो, हरिपाठ नेमका कसा करावा? कारण योग्य पद्धतीने केला तर त्याचा खरा अनुभव येतो. सर्वात आधी स्नान करून स्वच्छ मनाने आणि शरीराने बसा, कारण जिथे शुद्धता असते तिथे देवाचं वास्तव्य होतं. त्यानंतर देवासमोर एक दिवा लावा. तो दिवा फक्त प्रकाश नाही, तो आपल्या अंतःकरणातील अंधार दूर करण्याचा प्रतीक आहे. आणि मग डोळे बंद करून विठोबाचं ध्यान करा, त्याच्या चरणी स्वतःला अर्पण करा आणि शेवटी हरिपाठ शांतपणे, हळूहळू आणि सर्वात महत्त्वाचं भावनेने म्हणा. घाई नाही, स्पर्धा नाही, फक्त देवाशी संवाद. कारण जेव्हा शब्दांमध्ये भाव मिसळतो तेव्हाच हरिपाठ साधना बनतो आणि जीवन बदलायला सुरुवात होते. मित्रांनो, आता सगळ्यात खोल आणि महत्त्वाचा मुद्दा, हरिपाठात सगळ्यात मोठी भूमिका कुणाची असते माहिती आहे का? ती म्हणजे आपल्या मनाची. आपण किती अभंग म्हटले, किती वेळ बसलो हे महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं आहे आपण ते कशा भावनेने म्हणतो. हरिपाठ हा शब्दांचा खेळ नाही, तो आहे भावांचा प्रवास. मनात एकच भावना हवी, देवा मला तुझ्याकडे यायचं आहे, माझं मन तुझ्या चरणी अर्पण करतो. जेव्हा हा खरा भाव येतो तेव्हा शब्द आपोआप शक्तिशाली होतात. आणि जेव्हा मन इथे तिथे भटकतं तेव्हा कितीही हरिपाठ केला तरी परिणाम दिसत नाही. म्हणून लक्षात ठेवा, शब्द नाही, भाव महत्त्वाचा आहे, वेळ नाही, मनाची एकाग्रता महत्त्वाची आहे. कारण जिथे मन जोडतं तिथे देव भेटतो. मित्रांनो, आता एक महत्त्वाचा प्रश्न, हरिपाठ करण्याची योग्य वेळ कोणती? सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळ. कारण सकाळी वातावरण शांत असतं, मन ताजं असतं आणि त्यावेळी केलेली भक्ती थेट देवापर्यंत पोहोचते.
पण जर सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळची वेळसुद्धा उत्तम आहे. दिवसभराचा थकवा, ताण हे सगळं हरिपाठामुळे शांत होतं. पण इथे गोष्ट गुपित आहे. तुम्ही कोणतीही वेळ निवडा, रोज एकाच वेळेला हरिपाठ करा. कारण निमित्ता म्हणजे साधनेची ताकद. जसं सूर्योदय रोज ठरलेल्या वेळी होतो, तसंच तुमचं नामस्मरणही ठरलेल्या वेळी झालं तर त्याचा परिणाम अनेक पटीने वाढतो. याचबरोबर टाळायच्या चुका. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत त्या चुका ज्या बहुतेक लोक नकळत करतात आणि त्यामुळे हरिपाठाचा पूर्ण परिणाम मिळत नाही. पहिली चूक, मध्येच हरिपाठ थांबवणे. थोडं म्हटलं, मग उठलो, पुन्हा बसलो असं केल्याने साधनेची एकाग्रता तुटते. दुसरी चूक, जाणीवपूर्वक चुकीचा उच्चार करणे. कसंही म्हटलं तरी चालतं असा विचार, पण लक्षात ठेवा प्रत्येक शब्दात शक्ती आहे. तिसरी चूक, बसून न करता उभं राहून किंवा इकडे तिकडे फिरत हरिपाठ म्हणणे. भक्तीमध्ये स्थिरता हवी. शरीर स्थिर असेल तर मनही स्थिर होतं. आणि सगळ्यात मोठी चूक, फक्त काम पूर्ण करण्यासाठी हरिपाठ म्हणणे. आजच काम झालं म्हणून पटकन संपवणं. मित्रांनो, हरिपाठ हे काम नाही, ते आहे देवाशी जोडणारी साधना. म्हणून या चुका टाळा आणि एकदम मनापासून हरिपाठ करून बघा, तुम्हाला फरक जाणवेल. यापुढे आपण बघूया हरिपाठ केल्याचे फायदे. मित्रांनो, जेव्हा आपण मनापासून हरिपाठ करायला लागतो तेव्हा आयुष्यात काही सुंदर बदल घडायला लागतात. सगळ्यात पहिला बदल, घरात शांतता येते. जिथे आधी तणाव, भांडण असतात तिथे हळूहळू समाधान आणि प्रेम वाढायला लागतं. दुसरा मोठा फायदा, मनाला स्थिरता मिळते. विचारांची गर्दी कमी होते. मन शांत आणि मजबूत बनतं. तिसरा अनुभव, नकारात्मक ऊर्जा कमी होते. घरात एक सकारात्मक वातावरण तयार होतं. जणू काही देवाची कृपा घरात वास करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, देवावर विश्वास वाढतो. जेव्हा आपण रोज भक्ती करतो तेव्हा आपोआप वाटायला लागतं, देव माझ्या सोबत आहे. आणि हाच विश्वास आपल्याला कोणत्याही संकटातून बाहेर काढतो. म्हणूनच हरिपाठ फक्त एक वाचन नाही, तो आहे आयुष्य बदलणारा अनुभव. आणि शेवटी एक छोटीशी कथा आहे जी तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. मित्रांनो, ही कथा आहे एका साध्या भक्ताची. तो दररोज हरिपाठ करत होता. एकही दिवस चुकवत नव्हता. पण तरीही त्याच्या आयुष्यात काहीच बदल होत नव्हता. घरात अडचणी, तणाव, दुःख सगळं तसंच. एक दिवस तो खूप निराश झाला आणि देवासमोर बसून रडत म्हणाला, देवा, मी रोज हरिपाठ करतो तरी तू मला मदत का करत नाही? त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला एक आवाज ऐकू आला, तू हरिपाठ करतोस पण मला कधी हाक मारलीस का? तो चकित झाला. आवाज पुन्हा म्हणाला, तुझे शब्द माझ्यापर्यंत पोहोचतात पण तुझं मन कधीच माझ्याकडे येत नाही. आणि त्याच क्षणी त्याला समजलं, तो हरिपाठ करत होता पण भावाशिवाय, फक्त शब्दांनी. दुसऱ्या दिवसापासून तो शांतपणे बसू लागला. डोळे बंद करून मनापासून विठोबाला हाक मारू लागला, देवा, मला तुझ्याकडे यायचं आहे. आणि काही दिवसातच त्याच्या आयुष्यात बदल दिसायला लागले. समस्या हळूहळू कमी झाल्या, मन शांत झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याला देव जवळ असल्याची जाणीव झाली. मित्रांनो, ही फक्त कथा नाही, हा एक संदेश आहे. हरिपाठ शब्दांनी नाही, भावनेने करा. देव दूर नाही, तो तुमच्या भावात आहे. मित्रांनो, आजच्या या सगळ्या गोष्टीचा सार एकच आहे. देव शब्दांमध्ये नाही, तो आहे आपल्या भावात, आपल्या मनात. आपण किती वेळ हरिपाठ केला, किती अभंग म्हटले, हे देव बघत नाही. तो बघतो तुमच्या मनात किती प्रेम आहे, किती श्रद्धा आहे. म्हणून फक्त एकदाच मनापासून हरिपाठ करून बघा. डोळे बंद करा, सगळं विसरा आणि मनापासून देवाला हाक मारा, देवा, मला तुझ्याकडे यायचं आहे. मग बघा, तुमच्या आयुष्यात काहीतरी नक्की बदलायला लागेल. कारण देव दूर नाही, तो तुमच्या एका खरा भावातच आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचायला हवा, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा विठ्ठल. मित्रांनो, तुम्ही रोज हरिपाठ करता का? जर करता तर कमेंटमध्ये विठ्ठल नक्की लिहा. आणि जर अजून सुरू केला नसेल तर आजपासून एकदा मनापासून करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला असेच भक्तिपूर्ण मनाला स्पर्श करणारे व्हिडिओ पाहायचे असतील
तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा. मिळूया लवकर पुन्हा अशा एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी.